जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विभागातील घटक 5वा समसंबंध यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 ते 10 चे स्पष्टीकरण। समसंबंध या घटकातील पहिल्या 2 प्रश्न आकृत्यामध्ये जो संबंध असतो तोच संबंध कायम ठेवून प्रश्नचिन्हाच्या जागेवर योग्य ती आकृती उत्तर आकृत्यातून शोधायची असते। या प्रश्नामधील पहिल्या 2 प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो। 1. आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते। 2. आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात। 3. आकृतीची आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब मिळते। 4. आकृती 180 अंशात फिरते। 5. बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदलाबदल होते। आणि 6. आकृतीचा आकार लहान मोठा होतो। यापैकी योग्य तो संबंध आपण समजून घेऊन उत्तर आकृत्यांमधून योग्य तो पर्याय आपल्याला शोधावयाचा असतो। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय प्रश्न सोडवायला। विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता चाचणी या विभागातील घटक 5वा समसंबंध यातील स्वाध्याय प्रश्न आपण सोडवण्यास सुरुवात करत आहोत। यामध्ये पहिल्या ज्या 2 आकृत्या असतात, या प्रश्नातल्या पहिल्या ज्या 2 आकृत्या असतात यांच्यामध्ये काहीतरी एक संबंध असतो। या दोन्ही आकृत्यामध्ये काहीतरी संबंध असतो। हाच संबंध कायम ठेवून आपल्याला या प्रश्न चिन्हाच्या जागेवर या उत्तर पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधून काढायचा असतो। या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। आता आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 1 दिसतो आहे आणि या प्रश्नात पहिल्या ज्या 2 आकृत्या आहेत त्यांचं आपण आता निरीक्षण करणार। बघा, या ठिकाणी जी काही आकृती आहे त्या आकृतीमध्ये काही भाग काळा आहे तर काही भाग पांढरा आहे। ज्या ठिकाणी काळा भाग आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये पांढरा आहे। हाच संबंध आपल्याला कायम लक्षात ठेवून इथं तिसऱ्या आकृतीमध्ये जो भाग पांढरा आहे तो भाग चौथ्या आकृतीत काळा असणार आहे आणि जो भाग काळा आहे तो पांढरा असणार आहे। बघा, या ठिकाणी हे पांढरा भाग, तर या ठिकाणी काळा भाग आपल्याला असायला हवा। पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी या 2 ठिकाणी हा भाग आहे, इतर 2 ठिकाणी तो नाही, म्हणून हे आपले उत्तर असणार नाहीत। आता आपल्याला या 2 उत्तरांमधून, या 2 पर्यायांमधून योग्य तो पर्याय शोधायचा। आता पुढचा बघा, या ठिकाणी हे काळं वर्तुळ आहे, बाजूला हे दोन्ही काळे वर्तुळ, हे पांढरे असायला हवेत। पांढरे कुठे? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये हे दोन्ही वर्तुळ पांढरे आहेत। आणि बघा, हा भागसुद्धा जो काळे आहे तो या ठिकाणी पांढरा आहे आणि हे पांढरं वर्तुळ या ठिकाणी काळं वर्तुळ आहे। म्हणजे याच्यात जो होता भाग पांढरा तो या ठिकाणी काळा आहे आणि जो काळा होता तो पांढरा आहे, तो या पर्यायामध्ये आपल्याला दिसतो आहे। म्हणून आपण या प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ काळे करत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये बॉलपेन, काळा बॉलपेनचा वापर करायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी पेन्सिलचा वापर करतो आहे। परीक्षेमध्ये कोणीही चुकूनही पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे। तुम्ही पेन्सिलचा वापर करून या ठिकाणचे आकृतीचं रेखाटन वगैरे करू शकता। आता प्रश्न क्रमांक 2 आणि त्याच्या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या ठिकाणी या दिसणाऱ्या 2 प्रश्नाकृत्या यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आता आपण शोधणार आहोत। सर्वप्रथम हा दिसणारा आयत, दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा आयत 180 अंशात फिरला आहे। बघा, या ठिकाणी हा असणारी वक्राकार रेषा या ठिकाणी आली आहे आणि हा असलेला चौरसाकार भाग तो वरच्या बाजूला गेला आहे। म्हणजे ही आकृती 180 अंशात फिरवल्यानंतर ही 2 क्रमांकाची आकृती आपल्याला मिळाली आणि काळे जे ठिपके होते ते बघा काय झाले,
या ठिकाणी चौरसाच्या ठिकाणी काळा ठिपका हा इथं हा मध्यभागी होता, या ठिकाणी सुद्धा मध्यभागीच आहे, पण या चौरसाच्या बाहेर होता तो चौरसामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी तो जो इथं मध्ये होता तो बाहेर आलेला आहे. आता हा संबंध लक्षात घेऊन या ठिकाणी काय बदल होणार आहे, तर ही जी त्रिकोणाची आकृती आहे ती 180 अंशात फिरवल्यानंतर तिच्यामध्ये कसा बदल होणार आहे, तर ही आकृती आपल्याला या पद्धतीने उलटा हा त्रिकोण दिसणार आहे आणि ही आकृती 180 अंशात फिरवल्यानंतर बघा हा भाग कुठे असेल, हा भाग असा फिरवल्यानंतर या ठिकाणी येणार आहे, असा येईल आणि हा भाग इकडे जाईल. यानंतर आता जो बिंदू हा काळा ठिपका जो या ठिकाणी बाहेर होता तो या ठिकाणी मध्ये जाईल, म्हणजे हा इथं मध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी ही जी ठिपका इथं आत होता तो या ठिकाणी बाहेर येईल. अशी आकृती आपल्याला या चौथ्या स्थानावरती मिळणार आहे आणि पर्याय क्रमांक ए मध्ये ही आकृती जुळते आहे, म्हणून आपण या 2 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी याचे वर्तुळ आपण भरीव काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर दिसतो आहे. यामध्ये ज्या काही आकृत्या दिसतात आहेत पहिली आणि दुसरी यांच्यामध्ये काय संबंध आहे बघा. या ठिकाणी असलेले हे 2 चौकोन दुसऱ्या आकृतीमध्ये आतील जो चौकोन होता तो बाहेर आहे आणि बाहेरील जो चौरस होता तो आतमध्ये आहे. हाच संबंध इथे कायम ठेवणार आहोत आपण. या ठिकाणी बाहेरच्या बाजूस वर्तुळ आहे आणि आतील बाजूस त्रिकोण आहे, तर या चौथ्या स्थानावर काय असणार आहे, ही आकृती बाहेर म्हणजे त्रिकोण बाहेर असणार आहे. त्रिकोणामध्ये वर्तुळ आणि अशी आकृती आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक सी ची आकृती. म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या पर्यायाचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. 2018च्या परीक्षेतील हा प्रश्न होता. आता प्रश्न क्रमांक 4 यातील पहिल्या 2 आकृत्यांचं आपण निरीक्षण करू, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो शोधणार आहोत. बघा या ठिकाणी असलेली ही आतील आकृती चौरस, या आकृतीची ही 2 क्रमांकाची आकृती ही आरशातील प्रतिमा आहे. रेखांकित केलेला भाग विरुद्ध बाजूस आहे, पण खालील बाजूस असलेले वर्तुळ हे पांढऱ्या रंगाचे आहे तर या ठिकाणी काळ्या रंगाचे आहे. वरील बाजूस असलेला काळा त्रिकोण या ठिकाणी पांढरा आहे. आता हाच संबंध आपल्याला या 3 आणि 4 मध्ये ठेवून उत्तर आकृती शोधायची आहे. या ठिकाणी असलेला हा रेखांकित भाग तो या ठिकाणी असणार आहे. या रेखांकित करण्यासाठी अशा रेषा वापरल्यात, तर येथे रेखांकित करण्यासाठी अशा तिरप्या रेषा असायला हव्यात. आपण इथं ही आकृती काढण्याचा प्रयत्न करूया. अशा तिरप्या रेषा असणार आहेत. या ठिकाणी काळा चौरस असणार आहे आणि या ठिकाणी पांढरा त्रिकोण असणार आहे. हा भाग इथे अशा पद्धतीने आणि असा ठिपका असणार आहे. आता अशी आकृती आपल्याला उत्तर पर्यायामध्ये शोधायची. बघा उत्तर पर्यायामध्ये अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक बी या 2 याच्यामध्ये दिसते आहे, पण काळजीपूर्वक निरीक्षण करा. दोन्ही आकृत्या सारख्याच वाटतात, पण एक फरक आहे जो की आपल्याला या रेखांकित भागामध्ये दिसतो आहे. हे दोन्हीपैकी कोणती आकृती योग्य, तर पर्याय क्रमांक बी ची आकृती योग्य आहे, कारण ही जी आकृती आहे या आकृतीची ही आरशातील प्रतिमा आहे. हा रेखांकित केलेला भाग आरशामध्ये अशा पद्धतीने दिसतो, म्हणून आपला हाच पर्याय योग्य आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर पर्याय क्रमांक बी याचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 5
याच्या पहिल्या 2 आकृत्या आपण यांचं निरीक्षण करूया. या ठिकाणी असलेली ही आकृती 90 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवल्यानंतर ती अशी आकृती आपल्याला मिळते आणि या आकृतीचे पुन्हा असे 2 भाग झाले. एक भाग एक्स्ट्रा वाढलेला आहे याचा आणखी. अशी आकृती तयार झाली याची आणि याच्यातला अर्धा भाग वरचा तो काळा केला. आता हा संबंध लक्षात घेऊन आपल्याला या आकृतीला 90 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचं आहे. ती आकृती बघा कशी तयार होईल अशी आणि पुन्हा एवढाच भाग पुढे वाढणार आहे इकडं एक अलीकडच्या बाजूस. त्यावेळेस आपल्याला ही अशी आकृती मिळणार आहे आणि याच्यामध्ये जसा वरील काळा भाग अर्धा भाग काळा केला आहे तसं यामध्ये सुद्धा वरील अर्धा भाग आपण काळा करणार आहोत. आता पर्यायामध्ये हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक डी. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आपण पर्याय क्रमांक डी याचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. 2017च्या परीक्षेतील हा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 6 मधील पहिल्या 2 आकृत्या पहा. याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी एक रेषा आहे आणि या ठिकाणी 2 रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तर या ठिकाणच्या एक रेषा जिथं होते त्या ठिकाणी 2 रेषा आहेत आणि ज्या ठिकाणी 2 रेषा होत्या त्या ठिकाणी एक रेषा आहे आणि या ठिकाणी वर्तुळ होतं तर ते दुसऱ्या आकृतीमध्ये विरुद्ध बाजूस गेले. म्हणजे यांची जागा ही बदललेली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी एक रेषा आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 रेषा असायला हव्यात आणि ज्या ठिकाणी वर्तुळ आहे त्याच्या विरुद्ध बाजूस ते वर्तुळ जायला आहे. बघा या ठिकाणी एक रेषा असेल, या ठिकाणी 2 रेषा असतील आणि हे वर्तुळ इथं होतं ते इथं असेल. आता उत्तर पर्यायामध्ये बघा हे आपण काढल्यासारखी आकृती कुठं आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला ही आकृती दिसते आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 7 आणि त्यातील पहिले प्रश्नाकृत्या पाहूया. 2 प्रश्नाकृत्या यामध्ये बी आणि ई आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये बघा काय फरक झाला आहे. या बीची ही बी ही आरशातील प्रतिमा आहे पण पहिल्याच ठिकाणी आहे आणि या ईची हे दुसरे ई ही पण आरशातली प्रतिमा आहे आणि ही दुसऱ्या स्थानावर आहे. आता या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय असेल संबंध तर हे के ची आरशातील प्रतिमा पहिल्या स्थानावरती असेल. बघा केची आरशातील प्रतिमा आपल्याला कुठे दिसते आहे? बीमध्ये आहे आणि डीमध्ये आहे. कारण पहिल्याच जागेवरती आपल्याला केची प्रतिमा पाहिजे, दुसऱ्या जागेवरती नको. म्हणून हे 2 पर्याय आहेत जे आपले योग्य उत्तर असू शकतं. पण आता क्यूचा आपण संबंध बघूया. क्यूचा काय संबंध आहे? या ठिकाणी क्यू ही आरशातली नाही तर जशाच तसा क्यू इथं घेतलेला आहे. ही आरशातली प्रतिमा इथं नाही. पण बघा पर्याय क्रमांक डीमध्ये हा क्यू या क्यूची आरशातील प्रतिमा आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक डी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चे उत्तर आपण डी हा पर्याय याचे वर्तुळ भरीव काळे करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आणि त्याच्या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. बघा पहिल्या 2 आकृत्यामध्ये काय दिसतंय? या ठिकाणी त्रिकोण आहे तर या ठिकाणी 3 सुट्ट्या रेषा आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, सुट्ट्या आहेत, त्यांचा एकमेकाशी स्पर्श झालेला नाही आहे. आता 3 क्रमांकाची आकृतीसुद्धा त्रिकोणच आहे आणि या ठिकाणी अशाच सुट्ट्या 3 बाजू असायला हव्यात ज्यांचा याच्यासारखा एकमेकाला स्पर्श झालेला नसला पाहिजे. आता पर्याय क्रमांक बीमध्ये बघा 3 रेषा आहेत ज्यांचा एकमेकाला स्पर्श नाही. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. म्हणून आपण या बीचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत.
आता प्रश्न क्रमांक 9 याच्या 2 प्रश्नाकृत्या बघा. या ठिकाणी घन ठोकळा आहेत आणि या घन ठोकळ्याच्या पृष्ठभागावरती काही आकृत्या आहेत. पण पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे, तर या आकृत्या चौरस जी आहे डाव्या बाजूचं पृष्ठभाग, ही आकृती तशी स्थिर आहे, बदल झालेला नाही. फक्त बदल कुठं झाला आहे, तर वरील पृष्ठभागावर जी आकृती होती ती उजव्या बाजूच्या पृष्ठभागावर आली आहे आणि उजव्या बाजूला जर पृष्ठभागावरची जी आकृती होती ती वरील पृष्ठभागावर गेली. पण वर जात असताना काळ्या रंगाची या ठिकाणी आकृती होती, या ठिकाणी पांढरे झाले. आता हाच संबंध आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि 4 क्रमांकाची आकृती आपल्याला शोधून काढायची. बघा, वर्तुळ इथे कायम असणार आहे, काळे वर्तुळ. या ठिकाणी जी आकृती असणार आहे ती खालील हा त्रिकोण इथं असणार आहे, पण याचा रंग हा पांढरा असणार आहे आणि या ठिकाणी असणारी आकृतीचं हा भरीव चौरस असणार आहे. ही अशी आकृती आपल्याला या ठिकाणी उत्तर पर्यायामध्ये शोधायची. बघा, वरील बाजूस त्रिकोण या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी काळं वर्तुळ आहे आणि या ठिकाणी पांढरं वर्तुळ आहे. आपल्याला या ठिकाणी काळं वर्तुळ पाहिजे होतं, काळा चौरस पाहिजे होता. हा पर्याय आपला बरोबर नाही आहे, हे उत्तर चुकीचं आहे. म्हणून आपण आपल्याला पेन्सिलनं काढलेलं आणि या ठिकाणचा पर्याय हा एकमेकाशी जुळत आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 9चे उत्तर हे पर्याय क्रमांक डी याचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 10 याच्या पहिल्या 2 प्रश्नाकृत्या यांचं आपण निरीक्षण करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आपण शोधणार आहोत. बघा, या ठिकाणी त्रिकोण आहे, तसंच दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा त्रिकोण आहे. या ठिकाणी वर्तुळ हे बाहेरील बाजूचं आहे, या ठिकाणी अधिकचं चिन्ह हे आतील बाजूचं आहे आणि चौरस हे बाहेरील बाजूचं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे, तर या ठिकाणी असलेले वर्तुळ हे या ठिकाणी आले, बाहेर होतं ते आत आले. म्हणजे बघा, आकृत्यांचा बाहेर या ठिकाणी ज्या आकृत्या आहेत त्या दुसऱ्या आकृतीमध्ये जात असताना घड्याळाच्या उलट्या दिशेने प्रवास त्यांचा चालू आहे. एक एक कोपरा ते पुढे गेले आहेत, पण जी बाहेर होती ती आत आली आणि जी आत होती ती बाहेर आली. हाच क्रमसंबंध लक्षात घ्या. या ठिकाणी वर्तुळ होतं ते बाहेर होतं, ते या कोपऱ्यात आले पण ते आत आले. या ठिकाणी अधिकचं चिन्ह ते आत होतं, ते बाहेरच्या बाजूला आलं, पुढे गेले आणि बाहेरच्या बाजूला आले. या ठिकाणी असलेलं हे चौरसाचं चिन्ह जे बाहेर होतं ते पुढील कोपऱ्याला गेले पण आतमध्ये. आता हाच संबंध तिसऱ्या ठिकाणी चौरस आहे आणि चौरसाच्या 4ही कोपऱ्याला 4 आकृत्या आहेत, 2 आत आहेत आणि 2 बाहेर आहेत. आता पुढच्या आकृतीमध्ये जात असताना 4 क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा चौरसात बघा यांच्यात बदल कसा होईल. या ठिकाणी ही वजाबाकी चिन्ह आहे, ते वजाबाकी चिन्ह पुढे जाईल आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने पुढे जाणार आहे आणि ते आतमध्ये आलं. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह हे आत आहे, ते या ठिकाणी बाहेर असणार आहे. बघा, या ठिकाणी हे बेरजे चिन्ह बाहेर आहे, ते आतमध्ये असणार आहे आणि या ठिकाणी असलेलं वर्तुळ जे की आत होतं ते बाहेर असणार आहे. अशी आकृती आपल्याला आता उत्तर पर्यायामध्ये शोधायची. बघा, बाहेर असलेल्या ह्या 2 आकृत्या वर्तुळ गुणाकार इथं आहे, या पण ठिकाणी आहे. पण या ठिकाणी हे जे बेरीज आणि वजाबाकी हे सुद्धा बाहेर आहेत, म्हणून आपला हा पर्याय बरोबर नाही. आता पर्याय क्रमांक डी मध्ये बघा अशी स्थिती आहे. तर पर्याय क्रमांक डी मध्ये हे वर्तुळ बाहेर आहे, हे गुणाकार बाहेर आहे, हे वजाबाकी आत आहे, ही बेरीजसुद्धा आत आहे. ही काढलेली या ठिकाणची आकृती आणि ही आकृती एकमेकाशी जुळत आहेत, म्हणून आपला पर्याय हा पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. म्हणून आपण या प्रश्न क्रमांक 10चा उत्तर पर्याय क्रमांक डी याचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या,
या ठिकाणी तुम्हाला पर्यायाचं वर्तुळ काळं करण्यासाठी पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे। या ठिकाणी तुम्ही काळ्या बॉलपेनचा वापर करणार आहात। परीक्षेमध्ये फक्त अशा आकृत्या रेखाटन करायचे असतील तर तुम्ही मात्र पेन्सिलचा वापर करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील वरील बाजूस असलेले आय बटन प्रेस करून तुम्ही या मागील व्हिडिओचा अभ्यास करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधील असलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।